नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर नानखट आहे एक छान गोड बिस्किटची रेसिपी शेअर करणार आहे. इथे पाहू शकतात मी साजूक तूप घेतले, त्याच कपाच्या मापामध्ये मी रवा घेतले, नंतर इथे साखर घेतले बारीक करून मिक्सरमधून, मग हे बेसन आहे चण्याचं पीठ आणि हा मैदा. इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेत, बदाम आणि पिस्ता. आता काय हे मी वेलची आहे ना ती मी साखरेमध्ये बारीक केली मिक्सरमधून करताना. तर तुम्हाला वेलची दिसणार नाही पुढे. आता इकडे मी तूप घेतलेलं आहे आणि आपल्याला फक्त हे छान सगळं मिक्स करायचं आहे. आपल्याला मळायचं नाही, आपल्याला हे तूप आहे ना ते एकदम त्या पिठामध्ये एक जीव व्हायला पाहिजे आणि ते ब्रेड क्रम्स कसे दिसतात ना तसं दिसलं पाहिजे. आता इकडे माझं नरम पीठ चांगलं तयार झालेलं आहे. मी मळत नव्हती, मी नुसतं मिक्स केलं आणि मी ते दूध किंवा पाणी पण वापरलं नाही. पण जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं दूध शिंपडू शकतात, एकदम थोडं. तर आता काय नाही, आता आपण ते गोळ्या झाल्यानंतर मी ट्रे होतं बेकिंग ट्रे, त्याला मी तूप लावलं, थोडासा मैदा स्प्रिंकल केला आणि पेढ्याच्या साईजचे असे मी 12 नानकट्या केलेत. मी ते तुम्ही पाहू शकता लांब लांब ठेवलेत, म्हणजे ते बेक केल्यावर ते पसरतात. आणि वरती मी बदाम आणि पिस्ता घातले आहे. खूप लोक चारोळी वापरतात, हे तुमचं चॉईस आहे. इथे मी ओव्हन गरम करत ठेवलेलं होतं प्रीहीट, त्याचं चांगलं गरम झालेलं आहे आणि 200 डिग्री सेल्सिअसला 20 मिनटासाठी हे नानकट्या आपले छानपैकी तयार होतील. वाव, पाहू शकतात आपले नानकट्या एकदम तयार आहेत. गरम आहे अजून, तर मी आता ते दाखवत नाही तुम्हाला आणि उचलून दाखवत नाही. आणि ते गरम थंड झाल्यावर तुम्ही हे छान बरणीमध्ये ठेवू शकतात. याच्यामध्ये अंड नाही आहे आणि हे चांगले एखाद महिना का जास्त राहू शकतात. शेल्फ लाईफ त्याचं लॉंग आहे. तर हे नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला आवडतील. आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.